का मारती हो चालूच व्हाय नाही आता थोडं आराम करू बघू कारण आता जास्त दुखतंय जर का नाही राहिलं तर मला इमर्जन्सी यायला लागणार आहे अच्छा हमको सिखा रही। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर आता आपण आलोय देवगावात आणि आपल्या सोबत आहे रितेश दादा। थोडा देवगावात काम होतं आमचं, ते काय त्यासाठी आलतो। प्रणयची गाडी घेऊन आलेलोय, माझी गाडी मयूरने लिहिलीत, प्रणयची गाडी घेऊन आलो। रितेश इडली खायची का? नाही, आपली इडली पार्सल न्यायची पण आज ब्रह्मवाल्याची इडली नाही एवढेच। या साईडला मेनू आहे, आपण घेतलेले आहे इडली आणि मेंदू वडा। पार्सल घेऊन आलो आम्ही आता। बरे कुठे आहे रे? तो झोपलाय। प्रणय कुठे आहे? झोपलाय। आता गाडी कोणाला देऊ? त्याचं घर नाही माहिती, त्या घरी लावायची का? आता 11 वाजलेले। दादा उठलाय का? दादा उठलाय, मला चहा कर ना, काळा कर पण। दादा इडली दे ना त्याला। कुठे इडली आपली? नाद ब्रह्मची इडली आणली आम्ही। हा थोडी दे की, हा खा की थोडी, नको? क्रेडिट कार्ड कुठे आहे? क्रेडिट कार्ड आपल्याला काय करायचं आहे, अकॅडमिकचं आमचं आहे ना सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे, कारण आज माझं एक सबस्क्रिप्शन आहे एक्सपायर झालेले, 1 महिन्याचं होतं। आपण घेणार आहे आता साधारण 1 वर्षाचं। 1 वर्षाचं किती काय होतं आणि ते बघायला लागणार आता। तर माझ्या पेपालचं अकाउंट नाही आहे, आपलं जे लॅपटॉप रिपेअरिंगवाला आहे ना त्यांच्याकडे पेपालचं अकाउंट आहे, सो त्यांच्या पेपालच्या अकाउंटवर आपण पे करायला लागेल अमाऊंट। चला चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ। वाट सगळी अजून 12 वाजले, आणला उन्हातच ठेवल्या अजून। होडी प्रणय भाऊ, तुम्हाला कोणाला दिसणार का स्किन? बिकवा अच्छा हमको सिखा रही है। शाळेत जातो का ना बिकवा? हा आला जेव्हा ढकलो शाळेतून तू। तुम काढ आपली मोडली असती BMW RR आम्ही चाललोय गावात। आमचा ते लॅपटॉप रिपेअरिंग वाला गेला पुण्यात आहे नेमका। आपल्या काही नाही सबस्क्रिप्शन नाही घेता यायचं, पेमेंट नाही करता यायचं ऍक्च्युअल मध्ये, कारण पेपालचं अकाउंट त्याचं आहे, माझं नाही। कळलं गोट्या भाऊ? कुठेतरी घे आपण हे खाऊ, लस्सी घेऊ, लस्सी चल। इथं सागर दूध डेअरी आहे ना, इथं लस्सी लय भारी भेटती। इथं तालीम आहे, तालमीच्या एकदम समोर आहे।
चल ये हात बसू लय ऊन लागत आता ऊन बघ किती भाई कोण आहे काय माहिती आला आहे एक जण आहे सगळ्यांना हात बांधले आता पाणी पाजून हात बांधते अशी हे गोड्या संघ हे गोड काय मस्त येत असतं याला दुसरीकडे वाढल्यानंतर तेच जात ते एकामेकाला चाटी त्याची बघ लय लांब जाणार नाही इथंच थांबतंय गोट्या तर कमी गरम होते रे बाहेर गेलं जास्त गरम होते गोट्या भाऊ काय विचारतो भाऊ घरी सोड जरा उंडे लागा लागले राव जाऊ घरी डायरेक्ट आता 1 वाजलेले ऊन लागत आत्ता राव अगेन आजचं पण टेम्परेचर काहीतरी 37 बैठलं मी आज गुगलवर बैठलं मी 37 टेम्परेचर आहे आज एवढं गरम होते घरात आले टेम्परेचर बरंच कमी होतं फक्त पडते वगैरे लावा लागतात फॅन चालू करावा लागतो त्याच वेळेस होते सगळं बंद करू आणि जेवायचं पहिलं मला भूक लागली आता जेवायला काय बघू आज जेवायला काय कालवण आहे उबरी चपाती भाकर आहे काय भाकर आहे आत्ता साधारण 1:30 वाजलेलं आहे आत्ताच मी जेवण केलं आता झोप आली मला तर माझं आहे ना रात्री ना मी जास्त वेळ जागल्यामुळे जरा आहे ना आता असं गरम होतंय व्यवस्थित बरं नाही वाटत जरा अजून माझ्या गोळी होती मी गोळी पण खाल्ली आता थोडा आराम केला ना नीट होईल परत माझ्यासोबत हाच पंगा आहे कारण की ज्यावेळेस लई हे करीन ना लय लेट झोपन ना त्यावेळेस असं होतं अदरवाईज होत नाही कधी तरी मला अजून बरेच थंबनेल वगैरे बनवायचे ब्लॉगचे ठीक आहे झोपल्यानंतर बनवू साधारण 2-1 तास झोप घेऊ आणि 2 तासानंतर आपण आपलं काम करू मला वाटतं आता डॉक्टर मला जायला लागणार आहे कारण जास्त डोकं पण दुखायला लागलं आता माझं गोळी तर आणली होती मी आणि ती खाल्ली पण आहे थोडं आराम करू बघू कारण आत्ता जास्त दुखतंय जर का नाही राहिलं तर मला एमर्जन्सी यायला लागणार आहे रात्रीचं आहे ना आता लवकर झोपायचं प्लॅन करायला पाहिजे डेली ना रुटीन ठेवा पाहिजे डेली लवकर झोपायचं पण काय एडिटिंगमुळं होत नाही माझं भाई 1 hour later. आत्ता जस्ट उठलोय मी आता 5 वाजलेलं आहे साधारण मी 2 वाजता झोपलो होतो 3-1 तास चांगले आराम घेतले झोप घेतली आता बरं वाटतंय जरा तरी पण थोडं अजून आतून गरम असं वाटतंय डॉक्टरकडे मला वाटतं जायलाच लागणार आहे मला फ्रेश होऊ आणि चहा घेऊ पहिला जरा जास्त त्रास झाला मला ऑलमोस्ट आता 5:15 आलेले आणि आता फ्रेश झालेलो आहे फ्रेश होऊन आता मी गेलाय काळा चहा घ्यायला आहे काळा चहा घेऊ आणि मग जाऊ बाहेर परत तोवर थोडं काम करू आपण 6 वाजले आत्ता मी जातो बाहेर डॉक्टरकडे जाऊन जरा असं गरम होतं अंगातून जास्त जाऊ पुन्हा गावातला घेऊन जातो पुन्हा गावात जातो डायरेक्ट टू व्हीलर घेऊन जायला लागेल नाही आज स्टार्टर नाही काय नाही पेट्रोल चेक करा पाहिजे पेट्रोल आहे का 1 सेकंड पेट्रोल संपलं राव पेट्रोल आणाय पाहिजे आप्पाची गाडी होणार आहे मी आमच्या मोठी आहे ना 1 लिटरची बाटली आत नाही गोट्यात काय का रे बैलगाडा क्षेत्रातला कोयनूर एरियाचं पोट दुखतंय खत्म. मदत पाहिजे तुला सोडा पे मग घरी जाऊन अरे बाटली बाहेर बघायला का रे एक जग ग्रुप ना
एन्जॉय ग्रुप. शंभर टाका बॉटल मध्ये. दिवस काढतो फोन पोटा पाण्याला बघायला लागते. सांगा याला नाही कोण घरी विचारित. पण ज्या मनात म्हणतात काय फोन मध्ये व्हिडिओ काढून पोटा पाण्याचं फुल झाला बाई. 100 रुपयात बरोबर होतं रे. पहिलं 50 मध्ये व्हायचं फुल. हा आता 50 मध्ये 200 टाका. फक्त वगळ निघतो. आयुष्यपत चालू नाही होणार लोक. फुलटा खाली आली ती राहतात की. आता होईल चालू. एक पायगुण चांगलं आहे. थांब बरं आपण किक मार थोडी. बघ बरं इच्छा चालू आहे मला वाटतं. त्या संघर्ष करा. चालूच व्हाय नाही आता. किक डायरेक्ट ना स्लो झाली राखी. स्मूथ लागायला लागली. गेअरवाल्याची आणली आम्ही आता. चल बघू चालू आलं आता इथंच. पलते आमची सर्जरी करता काढा ती आता. काय स्मूथ लागते. याच्यामुळे जे आला ना त्याच्यामुळे झालं. नाही तर गाडी चालत होती माहिती पहिली बरोबर. तू मला बोलवलं मी आता खोलून काय करणार आतलं का. बॅटरीला नाही काय प्रॉब्लेम बरं का. बॅटरीची वायरिंग बघा. वायरिंग चार्ज करून आणलेली मी. बघतो स्कूटीला आतून कसलं मळलंय. आत कसं काय दोनात नको यान पाजरू आम्हाला. गप झाला शाला. काय गेले काय माहिती आता. झाली का ना चालू. दूर का मारती हो. चालू करून दिली गाडी. त्यांनी 1 मिनिटात गाडी चालू करून दिली. नाही तर आम्ही ढकली बसला असते कवर. लगाव ताकद नाही म्हणला तो. लगाव दिमाग चच्चा. चल रे चहा घेऊ पहिला. चहा पिऊ बाई. घ्यायचा आहे का घ्यायचा आहे. अरे प्यायचा ना चहा. चल ते चहावाला आहे. चहावाला आहे स्वामी अमृतलीची. चलो इथे इथं चला सोडायचं तुला पुढं डेअरी पुढं. चल कुठं गायब आहे. 3 दिवस आलं तू. 3 दिवस गायब आहे तू. लोक सांगतील बाबा मी काय सांगतो. पहिलं घेऊन ठेवा. एकाने गाडी नेलीत. आलाय तू 3 दिवसानंतर. नाही विचार केला. त्यांना विचार आलो का रे. चहा घ्यायचा का. खाली होतं ना. खाली घेऊ नाही काय. बरं थांबू ना. हे कुठला रे हो का. हा फिरवा. चल आम्ही चाललो आता केंद्र चौकात चहा घ्यायला. मागाशी चहा पेलो तिथं आमची इथं भंगार चहा यायला खरंच. अमृत तुल्य प्यायला त्यात दुधाळ वाटतं सगळं. या साईडने रॉंग साईडने चाललोय आम्ही. रॉंग साईडने थांबू याला. अगं हा पण लय मोठा रिक्षा आहे बरं का. बघितलं रे आता
तो पण लय भारी रील बनतो ना, फुल वाकडा तिकडे होतो तो. हा फुल रडतो निसता. सुपरस्टार बिग बॉस सारखा आहे तो पण. लई हिडिया वाचले इंजिनियर वाले. ते भाऊ तुला मला काहीच नको. हॉटेल पराठा 50 रुपये ना. पराठा नीचे तो उसके आलू पराठा, आलू पराठा 1-2 बटर आलू पराठा, बटर डालो. हाँ और एक चाय दो और एक बिस्लेरी की बॉटल दे. कॉफी, हाँ कॉफी दो एक, कोई दिक्कत नहीं. हाँ भारी बनवले यांनी. कॅन में चावल बडं या नॉर्मल नॉर्मल बिस्लेरी दो. भारी बनवले इथं यांनी. एकदम मिडल कॅन में चौकात आता. ये मेनू कार्ड आहे, बरंच मोठा मेनू कार्ड ठेवलं आहे. सिम्पल आहे मेनू कार्ड, लगेच समजा ना असं आहे. पराठा भारी बरं का. तुम्हाला माहिती आहे लच्छा पराठा वाला पण त्याच्या खाली लच्छा पराठा छोले खायला 2017 त्यावेळेस होतं. कॅनपी चौकात बघा त्याचा आचारी जे त्याचाच आचारी सेम. आपण पराठा खाल्ला ना, तो आचारी होता ना, तो लच्छा पराठा छोले वाला आहे. हा मला आठवलं ते व्हिडिओ. आता हे मागला दिसतं का की आता कॅमेरा आहे बघा. आता हे पुढला, आता पुढला ना कॅमेरा आहे. तो सेल्फी घेत नाही. सेल्फी नाही घेत, रिअर कॅमेरा आहे ना. त्याचा मेगापिक्सल जास्त आहे ना, त्यामुळे चांगलं. आमच्या वाड्यात तेच झाले. असं घेऊन येतो ना, येड्या विडा झालं काही. त्याला काय माहित मी काय करतोय. त्याला सांगायला गेलं की मग आकल्याचे तारे निघतील सगळे बाहेर. वरती एक कंटेंट भारी बघितलं. काय गावामध्ये आहे ना, आपल्या इथं नाही होणार. गावामध्ये ड्रोन एका जागेवर बसून उडवायचा. नाही वगैरे असतात ना, त्यांच्या तिथून. आता सगळ्यांना माहिती ना ड्रोन चीज काय बाई. का तो 6-7 वर्षात केला असतं ना तर जमलं असतं. इकडे जाऊन माहिती का 70-80 किलोमीटर जिथं काहीच नाही डेव्हलपमेंट, अशा ठिकाणी आपल्याला प्रँक करता येईल. एकदम म्हणजे नाही का खेडेगाव करते. जाऊ ओके डन. येतो मी. आमचा भागवत दिवस ढकली जाऊ आता मी. दादा काय बघतो तू. आजचा ब्लॉग आपण एडिट करू. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.